सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात 130वा घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याच्या मार्गावर आहे आणि या विधेयकातील एक तरतूद अनेक लोकप्रतिनिधींची झोप उडवणारी आहे। देशाच्या पंतप्रधान ते मंत्री यांच्यापैकी कुणावरही गंभीर गुन्हे असतील तर ते 30 दिवसानंतर म्हणजेच 31व्या दिवशी त्यांचं पद थेट रद्द होणार आहे। मागच्या वर्षी हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलेलं आणि त्यानंतर त्यात सुधारणा सुचवण्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमली गेली, जिचं काम आता पूर्ण झालंय। काय आहे हा नेमका कायदा? कमिटीनं सखोल अभ्यास करून त्यामध्ये काय बदल सुचवलेत, हा कायदा मंजूर झाल्यानंतर काय परिणाम होतील आणि विरोधक त्याला विरोध का करताय, काय आहे सरकार आणि विरोधक दोन्हींची बाजू, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत। आधी आपण 130वा घटना दुरुस्ती विधेयक काय आहे ते समजावून घेऊयात। हे घटना दुरुस्ती विधेयक आहे पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री आणि राज्यातले मंत्री यांच्यासाठी। त्यात अशी तरतूद आहे की देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री यांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली आणि ते सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिले तर 31व्या दिवशी त्यांचं पद आपोआप रद्द होईल। खरं तर हे विधेयक मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये संसदेत मांडलं गेलं, पण विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला। त्यांचं म्हणणं असं होतं की सरकार या कायद्यानुसार विरोधी पक्षांच्या सरकारांना अडचणीत आणू शकतं, ईडी सारख्या सरकारी संस्थांचा गैरउपयोग होऊ शकतो। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत पोटतिडकीनं आपला उद्देश सांगितला होता, तो म्हणजे तुरुंगातून सरकार चालवण्याच्या वृत्तीला आळा घालणं आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेल्या लोकप्रतिनिधींचा घटनात्मक दर्जा स्पष्ट करणं। गंभीर गुन्हे दाखल असलेले आणि तुरुंगात असून एक घटनात्मक पद सांभाळणारे लोकप्रतिनिधी हा लोकशाहीला काळीमा लावणारा प्रकार असल्याचं शहा म्हणाले होते। त्यानंतर विरोधकांच्या बऱ्याच हरकती आणि आक्षेप पाहून सरकारने या विधेयक बदलण्यासाठी सर्वपक्षीय संयुक्त संसदीय समिती म्हणजेच JPC नेमली। एकूण 31 सदस्यांच्या असणाऱ्या या कमिटीच्या अध्यक्ष होत्या अपराजिता सारंगी। तसंच या समितीमध्ये सुप्रिया सुळे, ओवैसी असे विरोधी पक्षातले नेते होते। या संयुक्त संसदीय समितीचं विधेयकात काही बदल सुचवले आणि आपला संपूर्ण अहवाल 17 जुलैला तो सरकारला देणार आहे। सरकार मग हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। समितीने त्यामध्ये काय बदल सुचवले आहेत ते पहा। पहिला म्हणजे पदावरून काढून टाकण्याऐवजी पदावरून निलंबनाची तरतूद विधेयकात असायला हवी। दुसरा बदल, संबंधित लोकप्रतिनिधी न्यायालयातून निर्दोष सुटल्यास त्याला पुन्हा पदावर रुजू होण्याची मुभा असावी। समितीने सुचवलेला तिसरा एक बदल आहे, तो म्हणजे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा विचार करायला नको, तर पूर्वनिश्चित गंभीर गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करावी आणि या गंभीर म्हणता येईल अशा गुन्ह्यांसाठी हा कायदा लागू असावा। तसंच आणखीन एक बदल समितीने सुचवला आहे, तो म्हणजे सनसेट क्लॉज, म्हणजे आरोपी निर्दोष सुटल्यास त्याचं निलंबन आपोआप रद्द होऊन तो पुन्हा पदभार स्वीकारण्याची तरतूद। आता सरकार हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे, पण ते पास करून घेण्याची मोठी कसरत सरकारला करावी लागणार आहे, कारण सरकारकडे 2/3 इतका आकडा नाही। लोकसभेत 540 सदस्य संख्या आहे, पण विधेयक मंजुरीसाठी 360 मतांची गरज आहे। भाजप प्रणित NDA कडे 293 खासदार आहेत, तसंच राज्यसभेत एकूण सदस्य आहेत 245 आणि NDA कडे राज्यसभेत 141 सदस्य आहेत। 2/3 बहुमतासाठी 162 मते आवश्यक आहेत, त्यामुळे मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। तृणमूल काँग्रेसचे फुटलेले खासदार असो किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांना फायदा सरकारला होणार आहे, पण तरीही डिलिमिटेशन आणि महिला विधेयकासारखेच हा कायदा सुद्धा पास करून घेण्याची कसोटी सरकार पुढे असणार आहे। आता सरकार आणि विरोधक दोन्हींची बाजू समजावून घेऊ। विरोधकांच्या मते हे विधेयक घटनेच्या विरुद्ध, संघ राज्य व्यवस्थेला हादरा देणारं आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला विरोध करणारं आहे। दोष सिद्ध होण्यापूर्वीच सरकार शिक्षेची तरतूद करत असल्याचा आरोप काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी केलाय। घटनेच्या मूलभूत तत्वांशी हे विधेयक विसंगत असल्याचा काही तज्ज्ञांचा दावा आहे। सरकार हे ED, CBI आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करू शकतं आणि विरोधकांना त्रास देऊ शकतं, असं या विरोधकांचं म्हणणं आहे। तर सरकारचं म्हणणं आहे की तुरुंगातून अशा प्रकारे सरकार चालवणं हा लोकशाहीचा अपमान आहे। पंतप्रधान पद सुद्धा या तरतुदी अंतर्गत आणण्याची मागणी मोदी यांनी केली होती आणि त्याचा समावेश यात आहे। एखाद्या गुन्ह्यात जरी अटक झाली तरी 30 दिवस या विधेयकानुसार असणार आहेत, ज्यात जामिनासाठी प्रयत्न करता येणार आहे आणि तो काळ या कायदेशीर प्रक्रियेसाठी खूप आहे। पण जामीन न मिळाल्यास प्रकरण गंभीर असल्याचं मानलं जाऊ शकतं आणि कारवाईला सामोरं जावं लागू शकतं।
तसंच खोट्या प्रकरणात अटक झाल्यास सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेता येऊ शकते। त्यामुळे आता समितीनं सुचवलेले बदल सरकार स्वीकारणार का, संसदेत हे विधेयक मंजूर होणार का, हे काही दिवसात दिसेलच। पण या कायद्यामुळे अनेक गुन्हे असणाऱ्या राजकारण्यांच्या राजकारणाला ब्रेक लागू शकतो, काहींचे करिअर संपू शकतात आणि त्यामुळे गुन्हे नसणारे स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी राजकारणात येण्यासाठी त्यांना नक्कीच स्पेस मिळू शकतो, हे मात्र खरं। बाकी तुम्हाला या विधेयकाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।